Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 47 of chapter number 12 perimeter and area from class 7 mathematics. Practice set 47 हा आपला या चॅप्टर मधील सगळ्यात लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. त्यामुळे आपण या चॅप्टर मध्ये सुरुवातीपासून काय काय अभ्यासलेलं आहे ते आधी रिवाइज करूयात आणि मग आपला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊयात. सो सगळ्यात आधी आपण अभ्यासलं या चॅप्टर मध्ये की पेरिमीटर म्हणजे काय. जसं की आपल्या चॅप्टरचं नावच आहे पेरिमीटर अँड एरिया. सो सगळ्यात आधी आपण अभ्यासलं की पेरिमीटर म्हणजे काय आणि तो कसा फाइंड आउट करतात. जर स्पेसिफिक शेप दिला असेल, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर शेप दिला असेल, तर स्क्वेअर शेपचा पेरिमीटर फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिला 4 इंटू साइड. आणि जर रेक्टँगल शेप दिलेला असेल आणि त्याचा जर आपल्याला पेरिमीटर फाइंड करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे 2 ब्रॅकेट मध्ये लेंथ प्लस ब्रेथ. हा फॉर्म्युला आहे रेक्टँगल शेपचा पेरिमीटर फाइंड करण्यासाठीचा. आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॅक्टिस सेट 44 मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले होते. त्याचबरोबर आपण एरिया म्हणजे काय ते अभ्यासलं. पेरिमीटर आणि एरिया यामध्ये काय डिफरन्स आहे ते समजून घेतलेलं आहे. जर स्पेसिफिक स्क्वेअर शेप दिला असेल आणि त्याचा एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिला साइड इंटू साइड किंवा त्यालाच आपण साइड स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो. आणि जर रेक्टँगल दिला असेल त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे लेंथ इंटू ब्रेथ. आणि या दोन फॉर्म्युलाशी रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेले होते प्रॅक्टिस सेट 45 मध्ये. त्यानंतर आपण अभ्यासलं की जर ट्रायंगल शेप दिलेला असेल आणि त्याचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण. हे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. आणि या फॉर्म्युलाशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले प्रॅक्टिस सेट 46 मध्ये. आता हे सगळे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही ते व्हिडिओ त्या लिंक थ्रू फार इझिली पाहू शकता. आता आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 47 मध्ये अभ्यासणार आहोत की क्यूब आणि क्यूबॉइड हे जर दोन शेप्स असतील आणि त्यांचा सरफेस एरिया आपल्याला मेजर करायचा असेल तर तो कशा प्रकारे मेजर करतात. चला तर मग आधी आपण काय करूयात, काही बेसिक कन्सेप्ट अगदी छोट्याशा आहेत त्या समजून घेऊयात आणि मग आपला प्रॅक्टिस सेट 47 सॉल्व्ह करायला येऊयात. बेसिक कन्सेप्ट एकदा का समजल्या की काही प्रॉब्लेमच नसतो. कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विचारला गेला एक्झाम मध्ये तरी तो आपल्याला सॉल्व्ह करता येतो. चला तर मग पटकन समजून घेऊयात की क्यूबॉइडचा सरफेस एरिया कशा प्रकारे फाइंड आउट करतात आणि क्यूबचा सरफेस एरिया कशा प्रकारे फाइंड आउट करतात. मुलांनो, स्क्वेअर आणि रेक्टँगल या दोन्ही शेप्सचा एरिया कसा फाइंड आउट करायचा हे आपण या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये अभ्यासलेले आहे. फॉर्म्युले तर तुम्हाला दोन पार्ट आहेत. सांगा बरं मला, स्क्वेअर शेपचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे. येस, साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर. आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी लेंथ इंटू ब्रेथ. व्हेरी गुड. आता हे दोन्ही शेप्स कसे आहेत, 2D आहेत आणि हा जो शेप आहे तो कसा आहे 3D आहे. याचा प्रत्येक सरफेस, किती सरफेसेस आहेत ते आधी मला सांगा. या शेपमध्ये सरफेस किती आहेत. टोटल सरफेस आहेत 6. या आधीच्या क्लासेसमध्ये आपण अभ्यासलेले आहे. या शेपला आपण काय म्हणतो, क्यूब म्हणतो. आणि क्यूब मध्ये किती सरफेस असतात, टोटल 6 सरफेस. हे पहा, हा फर्स्ट सरफेस, याच्या अपोजिट साइडला म्हणजे याच्या मागे सेकंड सरफेस, हा झाला थर्ड सरफेस, याच्या खालचा बॉटम साइडला असणारा फोर्थ सरफेस, त्यानंतर हा आहे फिफ्थ सरफेस आणि याच्या अपोजिट साइडला इकडे जो आपल्याला दिसत नाहीये तो झाला सिक्स्थ सरफेस. प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर शेपचा असतो म्हणून या शेपला आपण म्हणतो क्यूब. डे टू डे लाईफ मध्ये बरेच एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतात क्यूब शेपचे. आता हा आहे रेक्टँगल 2D शेप आणि हा आहे 3D शेप, याला आपण म्हणतो क्यूबॉइड. क्यूबॉइड मध्ये सुद्धा टोटल 6 सरफेसेस असतात. हा फर्स्ट सरफेस, याच्या अपोजिट साइडचा सेकंड, हा थर्ड सरफेस आणि याच्या खालचा फोर्थ सरफेस, या साइडचा झाला फिफ्थ सरफेस आणि याच्या अपोजिट साइडचा झाला सिक्स्थ सरफेस. प्रत्येक सरफेस रेक्टँगल असल्यामुळे या शेपला आपण म्हणतो क्यूबॉइड. डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला क्यूबॉइड शेपच्या पण बऱ्याच थिंग्स पाहायला मिळत असतात. मग आपण हे अभ्यासलं की स्क्वेअर शेपचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, त्याचबरोबर रेक्टँगल शेपचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिला. चला आता आपण समजून घेऊयात की जर क्यूब आणि क्यूबॉइड असे शेप आपल्याला
दिले गेले आणि त्याचा एरिया फाइंड करायला सांगितला, तर त्यासाठी कोणते वेगळे फॉर्म्युले आहेत का? हो आहेत, वेगळे फॉर्म्युले आहेत आणि खूप इझी असे फॉर्म्युले आहेत. आधी आपण काय करूयात, क्यूब शेपचा एरिया कसा फाइंड करायचा ते समजून घेऊयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की क्यूबचा प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो आणि स्क्वेअरचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर, हो की नाही? आणि यामध्ये या शेपमध्ये तर टोटल 6 स्क्वेअर आहेत. मग याचा कसा एरिया फाइंड करायचा? खूप इझी आहे. जर असंच फॉर्म्युला तुम्हाला सांगायचं झालं तर 6 इंटू साइड स्क्वेअर हा होणार क्यूबचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला. पण आपण काय करूयात, आधी समजून घेऊयात फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे आणि मग याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता फॉर्म्युला समजून का घ्यायचा आहे? फॉर्म्युला तर पाठ करायचा असतो, हो की नाही? असंच तुम्ही म्हणाल. पण हे पहा, जर फॉर्म्युला समजून घेतला ना तर बेसिक गोष्ट आपल्याला लगेच लक्षात येते आणि मग तो फॉर्म्युला आपण अजिबात विसरत नाही. चला तर मग समजून घेऊया की क्यूबचा सरफेस एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला कसा तयार होतो. आता इथे हा एक क्यूब आहे. किती सरफेसेस तुम्हाला विजिबल होत आहेत इथे? किती दिसत आहेत? तर 1, 2 अँड 3. पण टोटल किती सरफेस असतात? टोटल 6 सरफेस असतात. आता आपण अशी एक सोय करून घेऊयात की जेणेकरून आपल्याला टोटल सगळे 6 सरफेसेस दिसतील. हे पहा, आता तुम्हाला दिसत आहेत 6 सरफेस. हा समोरचा, मग त्याच्या मागचा, वरचा, खालचा, इकडचा सगळे सरफेसेस इथे आपल्याला विजिबल आहेत. प्रत्येक वर्टेक्सला आपण नाव देऊन घेऊया. नाव दिलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की क्यूबचा प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो, बरोबर? मग प्रत्येक स्क्वेअरचं नाव आपण राईट करूयात. सो 6 स्क्वेअर इथे आपल्याला आले पाहिजेत. सो पहिला स्क्वेअर हा घेऊयात ABCD, राईट केलं. सेकंड स्क्वेअर याच्या अपोजिट म्हणजे हा टॉपचा, काय नाव येणार याचं? FEHG, राईट करूया तिथे. त्यानंतर हे पहा, आपण आता हा सरफेस घेऊयात फ्रंट साइडचा, नाव काय आहे? EABH किंवा ABHE असंही आपण म्हणू शकतो. आणि याच्या अपोजिट साइडचा फोर्थ सरफेस कोणता? FDCG. हे पहा, हा FDCG, राईट करूया तिथे. आता हे 4 झाले टोटल स्क्वेअर्स. त्यानंतर हा इकडचा साइडचा दिसला, या साइडचा आणि त्याच्या अपोजिट इकडच्या साइडचा. सो दोन्ही आपण इथे नावं राईट करून घेऊया. टोटल किती झाले? 6 स्क्वेअर्स झालेले आहेत. आणि स्क्वेअरचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, साइड इंटू साइड, हो की नाही? सो एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू साइड इंटू साइड किंवा यालाच आपण म्हणतो साइड स्क्वेअर. आता जर मी साइड L इतकी घेतली, या साइडची लेंथ जर मी L अशी घेतली तर काय येणार आहे इथे? साइड इंटू साइड म्हणजेच L इंटू L असं येणार. सो यालाच आपण L स्क्वेअर असंही म्हणू शकतो, बरोबर? AB ही जी साइड आहे ना या स्क्वेअरची, त्या साइडला आपण L असं म्हटलं तर फॉर्म्युला कसा तयार होणार आहे? L इंटू L किंवा L स्क्वेअर असं म्हणू शकतो. त्यानंतरचा हा जो स्क्वेअर आहे त्याचा सुद्धा सेम तसंच होणार. एरिया ऑफ स्क्वेअर EFGH इज इक्वल टू L इंटू L, बरोबर? किंवा L स्क्वेअर म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इतर स्क्वेअरचं सुद्धा होणार. आलं लक्षात? मग संपूर्ण क्यूबचा एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब कसा फाइंड करणार आपण? टोटल किती आहेत सरफेसेस? टोटल 6 सरफेसेस आहेत, बरोबर? मग इथे आपण असं राईट करू शकतो, L स्क्वेअर प्लस 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 L स्क्वेअर. हे पहा, अशा प्रकारे सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर्स. सो 6 टाइम्स L स्क्वेअर आपण घेतलं. आता 6 टाइम्स L स्क्वेअर घेतलेला आहे, मग यालाच आपण 6 इंटू L स्क्वेअर असं म्हणू शकतो किंवा 6 L स्क्वेअर म्हणू शकतो. मग फॉर्म्युला कसा तयार झाला आपला? हा टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू, काय फॉर्म्युला तयार होणार? 6 इंटू साइड स्क्वेअर, हो की नाही? 6 इंटू साइड स्क्वेअर. कळालं का तुम्हाला कशा प्रकारे आपला हा फॉर्म्युला तयार झालेला आहे?
टोटल 6 स्क्वेअर सरफेसेस असतात क्यूबला आणि स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर. 6 सरफेसेस असल्यामुळे 6 इंटू साइड स्क्वेअर. किती इझी आहे. चला याच्याशी रिलेटेड आपला प्रॅक्टिस सेट 47 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग द फॉलोइंग साइड्स. क्यूब्सच्या साइड्सची लेंथ इथे दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला क्यूब्सचा एरिया फाइंड करायचा आहे. चला तर मग आपण लगेचच फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि मग समजून घेऊयात की क्यूबॉइडचा सरफेस एरिया कशा प्रकारे फाइंड करतात, त्याचा फॉर्म्युला काय आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन हे पहा. आता इथे जो क्यूब आपल्याला दिलेला आहे त्याची साइड आहे 3 सेंटीमीटर्स आणि या क्यूबचा सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायला सांगितलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला कळलेला आहे, तो तोंडपाठ करायचा आहे. 6 इंटू साइड स्क्वेअर बरोबर, किंवा साइडलाच आपण एल स्क्वेअर असंही म्हणू शकतो. सो 6 इंटू काय येणार आहे 3 सेंटीमीटर आहे की नाही, मग 3 चा स्क्वेअर. सो 6 इंटू 3 चा स्क्वेअर किती 9. 6 9 जार 54. आता इथे आपण एरिया फाइंड करत आहोत म्हणून स्क्वेअर राईट करायचं आणि इथे युनिट काय दिलंय सेंटीमीटर्स. सो 54 स्क्वेअर सेंटीमीटर्स. हे झालं आपला फर्स्ट क्वेश्चन मधील फर्स्ट सब क्वेश्चनचा आन्सर. पाहिलात किती इझी आहे. चला आता नेक्स्ट पाहूयात. आता हे जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सुद्धा फार इझिली सॉल्व्ह करू शकता, कारण बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली आहे. हा जो क्यूब दिलेला आहे त्याची साइडची लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 6 इंटू साइड स्क्वेअर. सो 6 इंटू साइड काय दिलेला आहे 5 सेंटीमीटर्स. सो 5 चा स्क्वेअर. 6 इंटू 5 चा स्क्वेअर 25. 25 6 जार किती 25 6 जार 150. आता एरिया फाइंड करतोय की नाही आपण, एरिया फाइंड करतोय म्हटल्यावर स्क्वेअर राईट करणं कंपल्सरी आहे आणि युनिट काय आहे सेंटीमीटर्स. पुढे राईट करून टाका सेंटीमीटर्स. झालं या क्वेश्चनचा आन्सर. किती इझी आहे. चला थर्ड पाहूया. थर्ड नंबरला दिलेला आहे 7.2 मीटर. आता जो क्यूब आहे त्याच्या साइडची लेंथ दिलेली आहे 7.2 मीटर्स. आता डेसिमल पॉइंट आला म्हणून घाबरून जायचं नाहीये. आपल्याला डेसिमल्स बरोबर खेळता येतं, माहिती आपल्याला कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन होतं, डेसिमल्स ऍडिशन होते, सबट्रॅक्शन होतं, सगळं आपल्याला माहित आहे. आणि सगळ्यात आधी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा काय आहे 6 इंटू साइड स्क्वेअर. सो 6 इंटू साइड काय आहे 7.2 मीटर्स. सो मीटर्स आता आपण नको राईट करूयात, फक्त 7.2 स्क्वेअर राईट करूयात, मीटर्स नंतर न लावूयात. आता इथे 6 ऍज इट इज, मल्टिप्लिकेशनचं साइन ऍज इट इज. 7.2 चा स्क्वेअर आता कसा फाइंड आउट करायचा बरं, हा मोठा प्रश्न तयार झाला असेल तुमच्या मनामध्ये. पण घाबरू नका, स्क्वेअर कसा आपण फाइंड आउट करतो त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करून. चला तर मग 7.2 ला मल्टिप्लाय करूया 7.2 नेच. आता जेव्हा कधी आपण डेसिमल्सचं मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा काय करतो आपण डेसिमल पॉइंट मल्टिप्लिकेशन करते वेळी इग्नोर करतो आणि डेसिमल पॉइंट जेव्हा फायनल प्रोडक्ट येतं ना तेव्हा देतो. आता 72 इंटू 72 काय प्रोडक्ट आलेला आहे 5184. डेसिमल पॉइंट कुठे देणार. आता इथे पहा डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1. खाली डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1. मग टोटल किती डिजिट झाले 2 डिजिट्स. मग फायनल प्रोडक्ट मध्ये राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडून द्यायचं आहे आपल्याला डेसिमल पॉइंट. सो 1 2 झाले 2 डिजिट्स. द्या इथे डेसिमल पॉइंट. काय आलेला आहे आन्सर 51.84. सो इथे राईट करून घेऊयात 51.84. आता 51.84 ला 6 ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला. सो परत मल्टिप्लिकेशन आलं इथे. चला परत मल्टिप्लिकेशन करूयात. इथे सुद्धा डेसिमल पॉइंट इग्नोर करायचं आहे आणि साधं साधं आपण जसं मल्टिप्लिकेशन करत असतो तसं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. प्रोडक्ट आलेला आहे 31,104. डेसिमल पॉइंट कुठे देणार इथे क्वेश्चन मध्ये डेसिमल पॉइंट कुठे आहे राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून. मग प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट सोडायचे आहेत आणि द्यायचा आहे 1 डेसिमल पॉइंट. सो इथे आन्सर काय आलं 311.04. राईट करून घेऊयात. आणि आता इथे एरिया फाइंड आउट करतोय म्हणून कंपल्सरी राईट करायचं आहे स्क्वेअर. युनिट काय आहे चुकून सेंटीमीटर राईट करून टाकाल सवयीप्रमाणे. पण थांबा इथे काय दिलंय क्वेश्चन मध्ये युनिट मीटर दिलंय ना, मग मीटरच राईट करायचंय. सेंटीमीटर राईट केलं तर तुमचा आन्सर चुकणार. चला नेक्स्ट पाहूयात.
नेक्स्ट आहे 6.8 मीटर. सो जो क्यूब आहे त्याची वन साइड दिलेली आहे 6.8 मीटर. फॉर्म्युला जो लर्न आहे आपल्याला राईट करून घ्यायचा आहे 6 इंटू साईड स्क्वेअर. नेक्स्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं साइड मध्ये. साइड काय दिलेली आहे 6.8 मीटर्स की नाही. मग इथे राईट करा 6.8 चा स्क्वेअर. 6.8 चा स्क्वेअर कसा फाइंड करणार, आताच आपण पाहिलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो हे पहा 68 इंटू 68 करायचं आहे, डेसिमल पॉईंट नंतर द्यायचं आहे. प्रोडक्ट काय आलेला आहे 4624. आता डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत, हे पहा 6.8 इंटू 6.8 केलं, प्रोडक्ट काय आलेलं आहे आपलं हे. इथे डेसिमल पॉईंट नंतर आहे 1 डिजिट, इथे सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर आहे 1 डिजिट. टोटल किती डिजिट झाले, टोटल 2 डिजिट झाले. इथला 1 डिजिट आणि इथला 1 डिजिट, टोटल 2 डिजिट्स. सो इथे सुद्धा 2 डिजिट सोडून राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून द्यायचा आहे आपल्याला एक डेसिमल पॉईंट. सो हे झाले आपले इथे आन्सर 6.8 चा स्क्वेअर. थांबा, अजून कंप्लीट झालेलं नाहीये, अजून आपल्याला पुढे सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मग मल्टिप्लिकेशन करूयात. डेसिमल पॉईंट मल्टिप्लिकेशन करते वेळी इग्नोर करायचं आहे. प्रोडक्ट जेव्हा आपल्याला मिळतंय तेव्हा आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो हे पहा, हा ओरिजिनल नंबर 46.24 इंटू आपण काय केलं होतं 6. प्रोडक्ट आपल्याला आलेलं आहे 27,744. आता डेसिमल पॉईंट द्या. डेसिमल पॉईंट नंतर आहे 2 डिजिट्स. मग प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडून द्यायचा आहे आपल्याला डेसिमल पॉईंट. सो आन्सर काय झाला आहे 277.44. राईट करून घेऊयात. स्क्वेअर युनिट काय मीटर, राईट करा मीटर. झालं आपला आन्सर. चला नेक्स्ट पाहूया 5.5 मीटर्स. क्यूबची जी एक साइड आहे त्याची लेंथ आहे 5.5 मीटर्स. फॉर्म्युला जो लर्न आहे आपल्याला साइड इंटू 6 इंटू साइड स्क्वेअर ऍज इट इज राईट करून घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये 6 इंटू साइड काय आहे 5.5. सो 5.5 चा स्क्वेअर. 5.5 चा स्क्वेअर कसा फाइंड करणार, मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला आणि प्रोडक्ट आल्यानंतर द्यायचं डेसिमल पॉईंट. सो हे पहा 5.5 इंटू 5.5 केला आपण, प्रोडक्ट आपल्याला आलेला आहे 3025. डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट, डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट, टोटल किती झाले 2 डिजिट्स झाले. मग इथे सुद्धा द्यायचंय 2 डिजिट्स सोडून राईट हँड साइडने एक डेसिमल पॉईंट. सो 5.5 चा स्क्वेअर आलेला आहे 30.25. चला आता यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे प्रोडक्ट आलेले आहे. ओरिजिनल नंबर आहे 30.25 इंटू 6. प्रोडक्ट आलेला आहे हे. डेसिमल पॉईंट देऊन घ्या. डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत 2 डिजिट्स. मग प्रोडक्ट मध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आले पाहिजे. सो राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडा आणि द्या डेसिमल पॉईंट. सो आन्सर आले 181.50. राईट करूया तिथे. स्क्वेअर युनिट काय आहे मीटर आहे. सो राईट केले इथे मीटर. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. मुलांनो अशा प्रकारे आपला हा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतोय त्यामुळे आपण इथेच थांबूयात आणि रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊयात.